दुकाळलो अण्णा नाही दुकाळलो अण्णा पर्या मान जनार्दना पर्या मान जनार्दना पर्या मान जनार्दना पर्या मान जनार्दना देव केला सकळ साक्षी देव केला सकळ साक्षी काळी आणि शुद्ध पक्षी काळी आणि शुद्ध पक्षी काळे आणि शुद्ध पक्षी काळे आणि शुद्ध पक्षी आ भोगी भोगविता भोगी भोगविता बाळासवे तोची पिता बाळासवे तोची पिता बाळासवे तोची पिता बाळासवे तोची पिता देव केला सकळ साक्षी देव केला सकळ साक्षी काळे आणि शुद्ध पक्षी काळे आणि शुद्ध पक्षी काळे आणि शुद्ध पक्षी काळे आणि शुद्ध पक्षी कर्म अकर्म जळाले कर्म कर्म जळाले प्रौढ तुका ते उरले प्रौढ तुका ते उरले प्रौढ तुका ते उरले प्रौढ तुका ते उरले देव केला सकळ साक्षी देव केला सकळ साक्षी काळी आणि शुद्ध पक्षी काळी आणि शुद्ध पक्षी काळे आणि शुद्ध पक्षी काळे आणि शुद्ध पक्षी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग जरोच्या पाठातील देवगुरु तुकोबारां जगातील देवळीकरांच्या प्रतिप्रमाणे 315व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे. या अभंगातलं शेवटचं चरण चालू आहे. कर्म अकर्म जळाले आणि प्रौढ तुका ते उरले असं महाराज म्हणाले. कर्म अकर्म हे जळाले फक्त प्रौढच राहते असा त्याचा हे जळायला पाहिजे. ते जळले की मग ते प्रौढच पद राहते याचा विचार आपण करू. आता चला कर्म आणि अकर्म हे चाललंय आपलं. हे जीवकृत कर्मातला भाग आहे. कोण्या कर्मातला लक्षात आलं की आधी तर कोष्टक लक्षात आलं का पहिलं तिथून लक्षात ठेवलं पाहिजे माणसानं की पहिलं तर वेदबोधित आणि जीवकृत हे भाग किती झाले दोन. त्यात वेदबोधित कर्माचे भाग किती कोणते कोणते हा तर काम्य कर्म का करायचं ज्याला स्वर्गाची फलाची इच्छा आहे ते करतात. प्रायश्चित्त का करायचं कर्म पाप झालं तर प्रायश्चित्त म्हणजे पाप निवडते अर्थ ते कर्म. पाप नाही झाल्यावर काही गरज नाही. सकाम इच्छा नसेल तर सकाम कर्म करायची गरज नाही. काम्य कर्म करायची काय गरज हे दोन मिटलं. आता नित्य आणि नित्य नैमित्तिक कर्म केले पाहिजे साधकानं बिनचूक आणि ते करत असताना अनालस्यानं निष्काम बुद्धीनं जर ते कर्म करत राहिलं तर मग चित्तशुद्धी होत होती. आता हे झाला वेदबोधित कर्माचा भाग. जीवकृत कर्मात संचित प्रारब्ध आणि क्रियमान ते क्रियमान कर्मातले भाग आहेत ते. पुन्हा क्रियमान कर्मात भाग किती संचित मागलचा साठा कळला ना तुम्हाला बँकेतले पैसे खर्च आहे काढलेली प्रारब्ध राहिला आता काय पुढचं कमाई पुढची कमाई त्या कमाईमध्ये कर्म अकर्म विकर्म असे भाग त्या कमाईत हे तिन्ही भाग. मग आपलं चाललंय कर्म म्हणजे कर्म करायचे आहेत ना तर कर्म करत असताना जर ते कर्म केले बर काय तर ते विकर्मात जाऊ देऊ नका. एक तर निषिद्ध कर्म करू नका कर्म करा. मग ते कर्म कसं करा नित्यनैमित्तिक कर्म करा. नित्यनैमित्तिक कर्म करण्यामध्ये
तुम्ही ती कर्म विकर्मात जाऊ देऊ नका. आणि विकर्मात कसं जात आहे ते घोटाळा कळत नाही. म्हणून शास्त्रकार गीताकार कृष्ण परमात्मा शास्त्रकार करते. तर त्यांना किम कर्म किंवा कर्मेती कवयो पेत्र मोहिता तत्ते कर्म प्रोक्षामी यज्ञात्वा मोक्षिष्ये शुभा. किम कर्म किंवा कर्मेती. कर्म म्हणजे काय? कर्म म्हणते ते कवन अथवा अकर्मा काय लक्षण ऐसे विचारिता विचक्षण गुंफोनी ठेवे. ज्ञानेश्वर महाराज त्याच्यावर टीका करत असताना म्हणतात जैसे का पुढे नाही जैसे का पुढे नाही खऱ्याची निसारखेपणी खऱ्याची निसारखेपणी डोळ्याची देखणी अंधारी घाली. हा संशय घाली. आता पहा किम कर्म किंवा कर्मेती. कशाला कर्म म्हणतात? अकर्म म्हणजे काय? विकर्म म्हणजे काय? आणि हे जर तुला कळालं अर्जुना तत्ते कर्म प्रोक्षामे हे तुला मी सांगतो. आणि हे जाणल्यावर काय होईल? यश ज्ञात्वा. यश नाम हे ज्ञात्वा नाम जाणल्यावर मोक्षेचे नाम मुक्त होशी अशुभात नाम अशुभापासून. म्हणजे हे कर्म अकर्म विकर्म जाणल्यावर तुला कळल्यावर अर्जुना तू अशुभापासून मुक्त होशी असं देवाला सरळ सरळ सांगायचे. बरोबर आहे? अशुभापासून अशुभ राहू नये. बरं भाऊ शुभ व्हावं जीवनात. अशुभ राहू नये म्हणून तर शुभ लाभ जय धन ते लेखित ना तुम्ही दिवाळीला ह्याच्यावर त्याच्यावर शुभ लाभ धन. मग शुभ काय? परमात्मा प्राप्ती शुभ आहे आणि विषय प्राप्ती हा शुभ आहे. लक्षात आलं? अशा अशुभापासून तू मुक्त होशील. आता खरे नाणे खरे काय होते ते आपण करायलो ते परमार्थ शुद्ध कर्म वाटतंय आपल्याला. वाटत असताना ते अशुभात जात आहे म्हणजे विकर्मात जात आहे. मग विकर्मात गेलेलं त्याच्या बुद्धीला कळतच नाही माणसाच्या. पण ते जात आहे कशा? विकर्मात. तुम्हाला काल दृष्टांत येऊन सांगितलं की पतिव्रता लोक लक्षात आलं की विषय भोगाच्या इच्छेनं जर पतीच्या शरणात तोडी टाकून मेली म्हणजे सती गेली तर ती पतिव्रता पती लोकाला जाते का? स्वर्गाला जाते का? नाही जात. नाही जात. ती पतिव्रता एवढं अघोर कर्म. मला साधं साधं का ते भयंकर कर्म आहे. जाळा तोडी टाकायची. काम हा सतीचे भोग देखी किर सकळ जग. हो तरी ती आगीना अंगना लोकू देखी. आगी नाही अंगही नाही लोकू देखी. सती सरणासेवायचं जो पाहिजे तिथे पण पती उद्देशानं पतीला देव समजून जर गेली तर स्वर्ग मिळतो. पतीला देव समजून जर गेली नवऱ्याला हे माझा देव आहे. तुला देवच नाही तुम्ही कशाला राहू फक्त माझा देवच गेला अशा उद्देशानं जर गेली तर स्वर्ग मिळवी ती. आणि ती जर माझे विषय गेले माझे काय गेले या नवऱ्यापासून मला विषयातलं सुख मिळत होतं ते सुखाला मी आता अंत्यवळे दुरावले अशा भावनेनं जर तिनं आणि सती गेली किंवा प्रवेश केला अग्नी ते काय होतं? आत्महत्या होती. आत्महत्येचं पात्र तिला बघावं लागते. आणि मग ते विषयाचा डाका मागतात. ते रामाने हेच सांगितलं तारेला. तारा पतिव्रता आहे बरं काय. आणि ती वाळीची बायको सती जाऊ लागली. तरी काय म्हणली बाळाना मला माझ्या नवऱ्याच्या लोकाला रामानं तिचं ते प्रवृत्तीशास्त्र खोल केलं. तिला निवृत्तीशास्त्र सांगितलं. हो मी माझ्या पतीबरोबर सती जाते अशी काही म्हणून लागली. राम म्हणले या विषय भोगाच्या इच्छेनं सती जातात तारे. त्या हडूळ नावाचं भूत होत्या. आणि हडूळ नावाचं भूत झाल्यावर विषयाचा भोग मागत्यात. कोण्या पुरुषाला झगडत्यात. कोण्या पुरुषाला झगटून त्या विषयाचा भोग मागत्यात. असा अधोगतीला जावं लागते तारे. कशाला जाते तू सती? काय सती जाण्याचा अर्थ आहे? तिला रामाला माहित असेल ही कच्ची पतिव्रता आहे. ती पक्की नाही ना. म्हणजे विषय भोगासाठी चालली ही बोंबलायला. ती म्हणली होती ना की जे मुलापासून सुख मिळत नाही तिचं बघा बोलणं कसं की त्या रामायणामध्ये. मुलगा मुलगा काय देऊन देणार आहे मुलाच्या राज्यात? अंगल्यासारखा मुलगा काय बाया म्हणू लागल्या ना. काय राहतेच माहिती ती एवढं मोठे लेकरू आता करत सवरत झालंय. आता त्याला गादी बसवायचं
आणि ते राजा करायचा, ते राजा केल्यावर तू राजाची आई. हा एवढा मोठा आनंद. हे अंगदासारखा राजा, त्याची तू आई म्हणजे राजमाता. अशा प्रकारचे उत्तम भोग राज ऐश्वर्यातले भोगाचे सोडून तू कशाला मरायला जाती. तर तिला ते निषेध केला त्या सुखाचा. ती म्हणली काय पोराच्या सुखाला राजा सुख नसते म्हणजे. जे पती देतो ते मुलगा देऊ शकत नाही अशी कोण म्हणाली. ते तिचं व्यवहार पद्धतीनं बोलणं खरं होतं का खोटं. खरं व्यवहारात खरं आहे ना ते बोलणं. बरोबर आहे. मुलाच्या राज्यात काय सुख आहे म्हणली. नवऱ्याचंच राज्य खरं असं तिला म्हणायचं. म्हणून ती सती जायला निघाली. ती रामाकडे गेली होती पण रामाला ते निराकरण केलं. रामानं ओळखीला असेल तिथं टेम्परेचर की पती भक्त आहे की विषयाची भक्त आहे. मग विषयाची भक्त असेल तर ती जर सरनात एवढ्या भयंकर संकटात उडी टाकून तिनं जे फल मिळायचंय ते काय मिळवलं तर भूत. मग कर्म कशात गेलं ते विकर्मात गेलं. मग विकर्मात कर्म केलं. म्हणून तर खऱ्याचे निसारखे पण जैसे काकुळे नाणे. त्याच्यावर ज्ञानोबारांनी दृष्टांत दिला. खोटा पैसा आणि खरा पैसा की नाही भाऊ. सारखा दिसतो. सारखा नाही खऱ्यापेक्षा भग दिसते सोनं. ते कोल्हापुरी आणलेलं हे पारली फसवायची की नाही. एके सारख्या मोठ्या लोकांना फसवी द्यायची पार. हे लालची जाते लोक कमी दामात येते. त्याच्यात आमच्यासारखा मला दलाल एके जाय सोनं घ्यायचे मग चोरीचे निम्या पैशाचे देतो म्हणून. हो कोण पारली त्यानं मोठा टाका टाकलाय माहित नाही तिकडे टाकलाय कुठं खांद्याच्या. आणि काय त्याला 2 किलो सोनं सापडले. 2 किलोचे पैसे काय 1 किलोचे द्या ना. 1 किलो लावले दादाला हे काय साहेब लागूच पडते. 2 लाखाचं 2 किलोचं सोनं 1 किलोच्या भावात मिळायला म्हणजे होईल नाही निम्या किमतीवर. पण दाखविलं हे या 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 ते झगमग करते व गुळझाव दिसते. हा ओरिजिनल दिसते आणि ओरिजिनल दिसते हे फसत येतं. आणि मग त्याला ते नेम्या किमतीतून पैसे येतात ते किलोचे. अहो महाराज किलो बी गेलं सगळं गेलं ते लोखंड असते. फुकट पैसे गेले बघून. जैसे काकुळे नाणे खऱ्याचे निसारखेपणे डोळ्याचे देखणे संशय. डोळ्याचं पाहून सुद्धा संशयात घालते आणि माणसाला फसविते. त्याप्रमाणे आपण करायलो ते सत्कर्म आहे वाटतंय पण ते असत्कर्मात जाते. म्हणजे ह्याच्यात जाते या विकर्मात. असत्कर्म म्हणजे विकर्म. अकर्म म्हणजे असत्कर्म नाही आहे. आणखी इथं जरा फरक आहे. कर्म अकर्म आणि विकर्म ह्या तिन्हीतलं अंतर आहे. असत्कर्म म्हणजे विकर्म आणि अकर्म म्हणजे काही कर्म रहित स्थिती असा त्याचा अर्थ. अकर्म कर्माचा अभाव इथं असं धातू आहे ना. म्हणून अकर्म अकर्म म्हणजे करू नये असं कर्म असं नाही बरं. किंवा करणीय नाही निषिद्ध कर्म असं समजू नका. अकर्माला विकर्माला निषिद्ध समजा वाटलं तर विकर्माला निषिद्ध समजा. हे आता निषिद्ध झालं की नाही. एवढं मोठं बाईनं अंगावर ढेरे धरून काम केलं पण कसं झालंय विकर्म झाला. फुकट गेले की नाही. बरं चला जाऊ दे आपल्याकडे आता. एखाद्या माणसानं पाहिजे मग ते माणूस आपल्यासारखा स्वतंत्र सत्ता केला. काय केला स्वतंत्र रुपया नाही घ्यायचा. एक वेळ हालगोंडापासून सुपारीपासून आपलं सगळं असा मस्त सत्ता केला. मोठे मोठे विद्वान महाराज आणले. लोक हजारो रोज घेऊ घातले. त्याचा लाखो खर्च विचारायचा झाला. बरोबर. मग पाहणारे लोक येणारे लोक जाणार काय कमाले काय कमाले काय कमाले काय सत्ता केला हो काय बघा ना कसा खर्च केला किती सत्ता केला चांगला असं असं ते ह्यालाही बरं वाटते. मी करायला चांगले लोक फुगवितात ते लोक. पण पैसे कुठून आणले होते ते कशाची कमाई होती. हा आक्रोश पैसे होते. कसे होते ते पाचणं धाणं असे पैसे देऊन कमी लक्षात आलं की नाही. हो नाही कोणाचं वावर कुळात मुळात बळ गावतं घालून मिळालेलं असं धन आहे. आणि अशा धनाचा वे परमार्थात केला म्हणजे सत्यात केला अशी भावना अंतकरणात झाली. पण
लक्षात ठेवा. त्याचा अभिमान धरल्यामुळे त्या कर्माचा माझ्यासारखा सत्ता कोण करणार आहे काय. त्या अभिमानामुळं एक लक्षात ठेवा, गर्वाचा गड्डा रिकामा वाढून बसला, रिकामा गड्डा कर्माचा वाढून बसला, पुण्य कमी झालं आणि तिकडचं पाप बोकांडी तसंच बसलं. लोकांना लुटलेलं पाप कुठं बसणार, ते सुटतंय का पाप. दुसऱ्याच्या शेतात बळावतं घालून कामं केलेले किंवा 10 रुपये 5 रुपयानं पैसे लोकांच्या मुंड्यामुळे बळून केलेले हे पाप बसतंय की नाही आपल्या बोकांडी. हा, व्याजाने द्यायचं असलं तर त्याला नियम आहेत की नाही. दुकानदारानं करावी का ना करावी, करावी. पण समर्गीची महर्गी वस्तू विकावी. येतोळाचे पांडवा काय वैश्य कर्माचे मेळावा हा वैश्य जाती स्वभावा अंतुळा जाण कृषी गौरक्षवाणिज्यम वैश्य कर्म स्वभावजम. किंबहुना कृषी जिने गोधने राखोनी वर्तने का समर्गीची विकणे महर्गी वस्तू स्वस्तात आणायची महागात विकायची. पण ते महागात विकण्यासाठी नियम आहेत की नाही होत्या दुकानदाराला. उगतच काय आगाव हे लोकांना कळणार म्हणून तर ते बसत का ते धन आणि ते चांगलं असते काय. आणि तशा त्या धनाच्या पंक्ती करणं त्याचा गर्वाचा गड्डा शिल्लक मी करताय म्हणून असा अभिमान धरला तर पुण्य बोंबलत गेलं आणि ते लोकांना मुंड्या मुरगळून पैसे कमी लिहिलं, पाप डोक्यावर शिल्लक राहिलं. कर्म सत्कर्म ते विकर्मात गेलं की नाही. आता कसं वाटायले तुम्हाला हे पुण्य का पाप वाटायले. त्या पुण्याचे नावे पाप हाय का नाही सुटू. पुण्य म्हणता हा जे तुम्ही दुरावे दया पुण्य आहे म्हणता जीवन तुटे काय काय म्हणले त्याचा पूर्वार्थ काय. हा, मदती माझे असता जरी मी दुरावे पण सुता दया पुण्य आहे म्हणता जीवन तुटे काही. बरोबर आहे, मजातच आहे ते. म्हणजे परमार्थच करायचं आणि मी दुरावलो. हजारो लोकांच्या मुंड्यामुळे की हो धडधड मेकर किती लोकांचे संसार उद्ध्वस्त केले. ते वावर लोकांची मुंड्या मोडून घेतले आणि इकडं सत्य यज्ञ करायला निघाला. दुरावला देव करायला, दुरावला विकर्मात गेलं उमरलं. कर्माचं तंत्र बारीक काही कळतच नाही माणसाला. हा, लय बेकार कर्म आहे. हा, म्हणून तर कर्म अकर्म विकर्म याचा घोटाळा. येत मोहले क्रांतदर्शी, येत मोहले क्रांतदर्शी. क्रांतदर्शी म्हणजे क्रांतिकारक ज्ञानीय लोक. विश्वामित्रासारख्यांना वेळ लागला नाही असं म्हणायचे त्यांना. जे दुसरी सृष्टी करू शकते म्हणून धरणे, दुसरी सृष्टी करतात ते आपल्या संकल्प मात्रानं. बघा कोण असा विश्वामित्र, दुसरी सृष्टी संकल्प मात्रा निर्माण करणं. ईश्वरा एवढी पावर झाली त्याची कोणाची, पण त्या तशा क्रांतदर्शीला याचा मेळ गुंताला निघाला असं देवाला तिथं म्हणायचे. लक्षात ठेवा, इथं येत मोहले क्रांतदर्शी. हो, अहो आपत्काळाला तर त्यानं कुत्र्याची मांडी खाल्ली होती. विश्वामित्रानं पुराणात वचन आहे, पुराणात वचन आहे असं बरं. पुराणात कथा आलेली आहे. विश्वामित्र महाराज कर्म विकर्मात गेलेलं बात करू सर कळतच नाही ना. आपल्याला वाटते आपण चांगलं करायला. आपलं काय करायला, आपण काय करायला यथाविधी कर्म घडी कर्म सर्व हा गुन्हे पडतात आहे. ते तर ऊन पडलं की कमी असतं ते सकाम कर्म आहे. सकाम कर्म यथाविधी करायचं ते घडतच नाही. आणि मग ऊन पडलं की पतन पावते सकाम कर्मात. इथं निष्काम कर्मात ऊन पूरक काय असू द्या. हा हा, जरी कमी जास्त झाले असेल तरी ते ईश्वरार्पण बुद्धीनं केलं की काही बाधा होत. म्हणूनच मोकळ्या मनानं करा, देवाला अर्पण म्हणून करा, निष्काम बुद्धीनं करा, तुम्हाला पाप लागत नाही. ते कर्म अकर्मच होते. कर्म करू नये अकर्म अशी शक्ती अंगात येते. पण तसं निष्काम बुद्धीनं केलं तर. आणि निष्काम बुद्धीनं नाही केलं, सकाम बुद्धीनं केलं, घोटाळ्यात पडल्याशिवाय माणूस. असं तुम्हाला कितीतरी उदाहरण देता येतील की कर्म विकर्मात जात आणि मग ते माणसाला बाधक ठरतं, जन्म मरणाला कारण होत. पुण्याची जोडीचा पापाची जोडीचे हा, येण्याची पावीची अधोगती. हो, पुण्य गेलं तर पापच मिळते आणि त्यांना अधोगती प्राप्त होते. मग काय कामाचं. लक्षात आलं की नाही. म्हणून सत्कर्म सुद्धा विकर्मात जाऊ नये ही काळजी घ्या.
असा अर्जुनला देव शिकवायला बरं काय. कर्म अकर्म विकर्मे ती कवयो केतन मोहिता दत्ते क्रम प्रोक्षामी असं असं बरं. असे पुष्कळसं चिंतन त्या कर्माच्या बाबतीत. आणि मला वाटते 4था अध्याय आहे. हा 4था म्हणजे 3रा अध्याय कर्मयोग, 4था अध्याय ज्ञान कर्म संन्यास योग, 5वा अध्याय कर्म संन्यास योग. हे 2-3 अध्याय हे फार कर्माचं क्लिष्टता बारीक 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 देवानं सांगितलेली आहे. खूप दिवस सांगतील बरं काही चिंतनात्मक विषय, पण आपल्या डोक्यात मात्र ज्ञानेश्वरी लवकर येत नाही. आता आकर्म पुढे आकर्म आहे. कर्म हे झालं आकर्म म्हणजे कर्म अकर्म जळाले ना, म्हणजे कर्मही राहिले नाही, विकर्मही राहिले नाही, आकर्मही राहिले नाही. कोणाचं? महाराजाचं, तुकोबारायांचं. हे तिन्ही राहिले नाही. एक लक्षात ठेवा. तर आकर्म, आकर्म म्हणजे बरं काय, काहीच करणे नाही. भोगा कर्म देखावे. कर्म केलं ना ते फळ भोगायला धरणं बसते आणि त्याचं फळ भोगावं म्हणून करणेच नको, म्हणून करणेच नको नाही. हे कर्म मग अनश्चरण टाकलं ते तामस त्याग होतो. त्या कर्माचा त्याग होतो, पण सात्विक त्याग होत नाही, राजस त्याग होत नाही, तामस त्याग होतो. तुम्ही बघा या 18व्या अध्यायामध्ये 3 प्रकारच्या कर्माचा त्याग आहे. तर सात्विक त्याग कोणता म्हणतात, राजस त्याग कशाला म्हणतात आणि तामस त्याग कशा. हे आळसानं टाकले. कशानं? आता नित्य नैमित्तिक कर्म, पुण्यात्मक कर्म हे करावे की नाही? आपण करावे. काळसानं टाकून द्यावे. नको बाबा, पुण्यात्मक करणं नको आणि पापात्मक करणं नको. म्हणजे आपण आकर्मात राहिल्यावर हे आकर्म तुम्हाला मनाने कळत नाही कळत मनाने. आकर्म कशाला म्हणतात? अरे आकर्म करून न करणे असा आकर्म तुम्ही करा. नुसता अनस्यानं म्हणजे अनालस्यानं हे करा. आळसयुक्त अंतकरणानं जर तुम्ही कर्माचा त्याग केला तर त्या त्यागाला भगवान तामस त्याग म्हणतात. कोणता त्याग म्हणतात? तामस त्याग. आणि असा तामस त्याग करणारा माणूस अधोगतीला जातो. कर्म अनास्यानं आलस्यानं करायचं. परिसपा सवेसाची मूर्ती लावणी देहाची खंती करती कर्माची ते गावंडे गावडे गा. हो बरोबर आहे. त्याच्यातच वर्णन आहे ते. हो सव्यसाची तिथंही नाव काल बी सव्यसाची नाव आले नाही. सव्यसाची आता अर्थ कळला असेल काल तुम्हाला. सव्यसाची म्हणजे काय हे तुम्ही ऐका होते काल. ऐकाय तुम्ही होते ना. सव्यसाची अर्जुन नाव काल नाही भाऊ. ते 10 नाव सांगितलं. तिचं नाव डाव्या हाताने दोन्ही हातानं बाण मारतात. उजव्या हातानं हे उचकून दिले. सव्यसाची म्हणजे दोन्ही हाताचं संधान सम आहे. तेव्हाच कोण्या अर्जुनाचं. म्हणून त्याचं नाव काय आलं 10 नावातलं? सव्यसाची. आपला नेम एकाच हातानं होत आहे. कधी लक्षात ठेवा. होत आहे समजा. अर्जुनाचं तसं नव्हतं. कोणत्या हाताने बाण जोडू दे ठ्याकात हानीत होता. ह्या हातानं आधी तलवार जर धरली सहज हातात आतली खटकून म्हणून तोडली होता. या हातानं त्या हातानं कोणत्या अस्त्र वापरीत होता. त्याच्या दोन्ही हात सारखे काम करीत होते. म्हणून त्याचं नाव काय? सव्यसाची. असं नाव. आता त्या 10 नाव आहेत त्याचे अर्थ करून घ्यायला पाहिजे. विष्णूला पाठ आहे ते नाव, अर्थ येत नाही. थोडे थोडे कळत असतील. सोडून घेतल्यावर कळते ते. खरं ज्ञानेश्वरीत लावाय पाहिजे. ज्ञानेश्वरी तिचा बाप आहे. गाथा कमी आहे. ज्ञानेश्वरी गाथा एकच आहे की. बघा ना, कर्म आकर्म जळाले. हे कुठलं सांगावं लागेल मला? ज्ञानेश्वरी सांगावं लागेल. ते गाथ्यात ज्ञानेश्वरी हाय होत असेल तशी नाही. असं कसं म्हणजे याचा अर्थ इथं बरीच पाल सव्यसाची हे नाव आलंय अर्जुनाचं. अर्जुन मूर्ती लावणी देहाची खंती करती कर्माची ते गावंडे.
कर्माची खंती करतात कसं होईल का काहीच होत नाही यात करोसी एक तर पहिलं या कर्माचा करता मी नव्हे कर्माला प्रकृतीच्या माथ्यावर लिहून टाकायचं आणि आपण वेगळं राहायचं अकृतात्म बोध म्हणतात त्याला म्या केली माझे निश्चित हा अथवा हे म्या केले माझे निषिद्ध केले आयसे नाही ठेविले अकर्मच होत आहे हे काय होत कर्म करून अकर्म दुर्वास महाराज नाही का 7 खंडे अन्न खाऊन उपासी आणि घात नव्हता होय 7 खंडे अन्न खाऊन उपासी नव्हता महाराज ते होता की नाही बर हनुमंतरायनं हजारो राक्षस करोडो राक्षस लंकेत मारले रावणाच्या लंकेत का कमी मारले का सैनिक मारुतीनं त्याला पाप लागलं का नाही लागलं मुक्त होता ते हो अरे आकृतात म्हणजे कर्माच्या बाबतीत कर्म करतोय आपण आणि कर्म करायचे पण याचा करता मी नव्हे मी याहून वेगळा आहे अशी बुद्धी ठेवायची मग अशी बुद्धी सर्वांना बरं काय समत्वावर बुद्धी जाऊ शकत नाही एवढी समत्वावर बुद्धी जायला खूप ज्ञानाचा साठा करावा लागतो वैराग्य असावं लागतं आणि भक्ती करावी लागते हे सगळ्या गोष्टींना एवढी समत्वाला बुद्धी येत असते मग तोपर्यंत तो एक करीत जा काय घडल ते घडू द्या पण ते देवाला अर्पण करा कोणाला अर्पण करा यत करोसी यद स्नासी यद जुहोसी यत पश्येची कौन काय ददासी यत पश्येची कौंतेय तत् ते सगळं पुरुष मदर्पण ते मला अर्पण विधी ते पाळीत निषेधा ते गाळीत मद देवनी जाळीत कर्म बस असे जाळावं लागते ते मद देवनी जाळी तर देवाला येऊन टाकायचं काय हो नाही भाऊ ते तुला अर्पण कोणला देवाला 15च्या किती वाऱ्या केल्या तर देवा तुला अर्पण कीर्तन झालं की कीर्तन लगेच त्याला देऊन टाकायचं फक्त हे नाच नारळ फक्त अर्पण करेल बाकी कीर्तन झालं कीर्तनकार कीर्तनात म्हणतो की पण मधातून म्हणतो का वरून म्हणतो त्याची त्याला नाही झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी समर्पण करून मी माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो आम्ही म्हणतो की नाही रोज झालेली सेवा कोणाला अर्पण केली हनुमंतरायाचं कुणी तर मारुती असं नाही विठ्ठल असं नाही महादेव असं त्या पायावर आम्ही अर्पण करतोय की नाही की साहेब हा आणि मग कसं झालं कीर्तन जमलं का नाही ते कायला पुन्हा हे अशी उर्मी कायला पुन्हा उर्मी सांगा ना तुम्ही येते की नाही उर्मी पुन्हा नाही भाऊ बरेच कीर्तनकार विचारतात म्हणा बाबा जमलं नाही कीर्तन असे कीर्तनकार देवाला समर्पण केलं ते कर्म म्हणतात आणि पुन्हा त्या ती उर्मी अंतःकरणात उर्मी ठेवतात ते अर्पण केलेली क्रिया कशी शक्य एक का भाऊ इथं तर सांगितलंय कोणताही कर्म तुमच्याकडून होऊ द्या तर ते कर्म ईश्वरार्पण बुद्धीने केलं पाहिजे कसं केलं पाहिजे ईश्वरार्पण बुद्धीनं कर्म केलं तर ते अकर्मातच जात म्हणून तर नाथांनी सांगितलं भागवतामध्ये कडू भोपळ्याची खेरी उपयोगाने स्वान सुकरी तेही उल्हासे मदर्पण करी तीही निर्धारी ब्रह्म्यार्पे एकनाथ भागवतामध्ये कळेल एका बाईनं म्हणले कडू भोपळ्याची खीर केली खीर म्हणजे सांगा भाजी म्हणा खीर कडू भोपळे तिला कळलंच नाही हे कडू का गोड येते आणि त्याच काय केली भाजी केली गोरड्यास केलं म्हणा आणि ते केलं आता ते खायला लागले काय कडू हो लक्षच दिलं नाही कडू भोपळ्याची खीर केली म्हणजे भाजी केली कोणी खायला मला काय वाया गेलं करायला वाया गेलं तेवढी भाजी करून तेल मीठ टाकून शेंगदाणे टाकून ते वाया गेलं मग ती बाई विचारली हुशार तिनं कीर्तन ऐकलेलं होतं बन्या महाराज ते बघून घेतलं आणि उकड्याचं लांब गेली आणि उकड्यात टाकता येऊन लागली कृष्ण अर्पण कोणला अर्पण ते झालं म्हणून त्याला अर्पण ते म्हणायला म्हणून म्हणायला बरं काय ते म्हणलं आम्हाला मिळालं फक्त माझे नाव घ्यावती ना बाई जाऊ दे वाया गेली बाई भोपळे कडू डुकरंही खात नाहीत म्हणजे कुत्रेही खात नाही तिला तरी मी खातो मनला म्हणून म्हणायलो कडू भोपळ्याची खिरी उपयोगाने स्वान सुकरी म्हणजे कुत्र्याच्या उपयोगाला नाही डुकराच्या बी नाही उपयोगाला
पण तीही उल्हासे मदर्पण करी. उद्धवा, तेही उल्हासानं जर ती बाई किंवा ते माणूस मला अर्पण करू लागला, ती कडू भोपळ्याची खीर वाया चाललेली, तर तीही निर्धारी ब्रह्म्या अर्पे. ब्रह्म नाम कृष्ण, ब्रह्म म्हणजे कृष्ण, त्याला अर्पण होती. या चांगलं जमलं की नाही आता हे? हा, मग हे कर्म आहे. अकर्म झालं की नाही आता? हे कर्म आहे, काय उपयोगाचं? फालतू झालं हे, पण ते कारणे लागलं, ईश्वराला अर्पण केलं. आता त्याच्या पुढे जाऊन सांगितलं, जे हरपले न दिसे सहजे उडे काळ वसे, तेही लावल्या मद उद्देशे होय अनायासे मदर्पण. बघा एकनाथ भागवतात कृष्ण परमात्मा उद्धवाला सांगायचे, उद्धवा बरं काय, जे हरपले न दिसे. आता एखादी वस्तू हरपली, हरपली म्हणजे चोरी गेली म्हणा, गौसच ना. आपल्याला चलत चलत एखादा चष्मा काय हरपला की नाही? कोणती गोष्ट हरपली नाही, गो पैसे आले हरपले, हे हरपले हवी म्हणायचं, देवा तुला अर्पण. त्याला मिळते म्हणून. जमलं का नाही? नाही भाऊ, सोपं आहे. भास्कर, हा बर, जे कोणी चोरायनं चोरी केली, डाका आणला, 2 लाख गेले, संकल्प करायचा, आता त्याची खंती करायची नाही. गेले, चोरायनं नेले, हे भगवान हे तुला मी अर्पण करायचं, तेही देवाला अर्पण होता. सहज एवढे काळ वसे. आता सहज काळ वर्षात उडत, काळ वर्षात उडतं म्हणजे उगच चांगला आंबा भिरोडला, आणि त्या आंबा जळाला, वाळला. वाळलेला आंबा काय म्हणायचं? कृष्ण. जास्त पाऊस लागला, सुगी कोणला अर्पण? कृष्ण. तरी ती घेते म्हणून. जमलं का नाही? नाही भाऊ, सोपं आहे. तुम्हाला कर्म अकर्मात घालायचं असेल तर असं घाला. कर्म करू नये, आत्मबोध हे प्राप्त करून घ्या, जमता या. हा, तुम्ही एवढ्या ज्ञानाकडे जायची गरज नाही. आधी कर्ज हे पहिली पाहिजे देवाला अर्पण होते, म्हणून तर ठावले ते म्हणा देवा सहज सेवा या नावे. पुन्हा तितकंच लागत मग निसीम भाव उल्हासे मग अर्पावयाचे निमिषे फळ एका आवडे जैसे भलतयाचे हो. फक्त माझ्याकडे झाली, मी दोन्ही हात ओढली, देठून सेविता दोटीन फेरिता सेवी आदरेसी. बरोबर आहे ना? आणि भक्तीचे नावे फुलं एक मज द्यावे, लेखिना तोडंबावे, पुढे मुखची घाली, मुखीची घाली. म्हणजे फुल खरं तर वास घ्यायची वस्तू का तोंडात घालायची वस्तू? मग आता ते विनायकराव सारख्या भक्तांना पत्रम पुष्पम फलंतो यो मे भक्त्या प्रयश्यती तदम मुक्त परत मस्नादी प्रयतात्मना, असं म्हणून फुल टाकलं. ते म्हणला मला इतकी आवड लागते अर्जुना की मग मी काय करतो, ते फुल तोंडातच घेतो, ते तोंडातच खातो. म्हणजे मला वास घ्यायचा बी कळत नाही, त्याचं वाटतंय की चावून खाव. हा, विनायकभाऊच्या भक्तीमुळं असं वाटतंय. नाही भाऊ बोलला त्याला. हा, म्हणजे एकंदरीत अशा वाया गेलेल्या गोष्टी जरी तुम्हाला निरर्थक वाटत असतील त्या, तर सार्थक करायच्या असेल तुम्हाला, तर त्या ईश्वरार्पण बुद्धीनं करा. तर ते कर्म करू नये, अकर्म होते. आता हे अकर्म लक्षात आलं की नाही? आणि फलाला कारणीभूत ठरते. ईश्वरार्पण बुद्धीने केलं की पुण्य वाढलं, ईश्वर प्रसन्न झाला. बरोबर आहे? मग ईश्वर पण हे पुढे पुढे जर चित्तशुद्धीकडे गेलं तर मग मात्र चित्तशुद्धी झाल्यावर ज्ञानाचा उदय अंतःकरणात, आणि ज्ञानाचा उदय अंतःकरणात आल्यावर मग ते सगळ्याला जाळून टाकते, राहत नाही. मग राहत नाही. ज्ञानाचा उदय झाला काही असो, कर्म अकर्म विकर्म याचा गुंताळा आहे. हे गुंताळा असा कळला पाहिजे, आणि असा गुंताळा कळून जर केलं मग फल चित्तशुद्धी व्हावी. आणि चित्तशुद्धी झाली का मग येवणे गोपाळ त्याला म्हणते राही देते. तुका म्हणे चित्त झाली निर्मळ येवणे गोपाळ. कसा गोपाळ राहतो त्याचा विचार आता आपण करू. 10 मिनिट शिल्लक आहे. किती? 10. आता ऐका, चित्तशुद्धी होते, आणि चित्तशुद्धी झाल्यावर त्या चित्तात ज्ञान ठसावतं. काय ठसावतं? ज्ञान. ज्ञान ठसावतं महाराज. हो, अन्यथा बडे बडे ज्ञानी किती ज्ञानवान आहेत, ते ज्ञानवान जरी असले तर ते परोक्षत्वानंच भगवंताला जाणतात, अपरोक्षत्वानं भगवंताला जाणू शकत
परोक्ष ज्ञानी आहेत असं गृहीत करा. अस्ति ब्रह्मेती, हे ब्रह्म आहे, ब्रह्माबद्दलचा आस्तिक भाव आहे त्यांच्या अंतर्गत, ते आम्ही मानू. पण मी ब्रह्म आहे या बोधावरती गेलेले नाही. त्याच्यातही पुढे 2 भाग आहे, तुम्हाला बारकाईने सांगेल. प्रौढ ते तुका ते उरले, हे चिंतन आता महत्वाचं आहे. इथून पुढचं बी प्रौढ तुका ते उरले हे महत्वाचं आहे. हे जळले पाहिजे आधी हे तिघ जळले पाहिजे. कर्म, अकर्म, विकर्म, पर्याय नाही, तिन्ही बी आहेत. आणि हे तिन्ही जळले की मग प्रौढ तुका ते उरले, असा 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 त्याचा अर्थ आहे. तुका ते उरले बर काय, म्हणजे तुकारामाला उरलं. तुका ते उरले, तुका ते उरले कळलं तुम्हाला अर्थ कसा चाललाय. प्रौढ तुका ते उरले, फक्त तुकारामाला प्रौढ शिल्लक राहील, बाकी सगळं जळून गेलं तुकारामाचं. असे कोण म्हणेल इथं, तुकोबा. आता त्याचा विचार आपण करणारच आहोत. आता एवढ्यात नाही होणार, आज घराचं उद्या होईल बर काय. पण तरी पण आता चित्त शुद्ध झाल्यावर तिथं ज्ञान ठसावतंय. गोपाळ त्याला म्हणले, गोपाळ कोणा म्हणले तिथं, येऊन गोपाळ राहायचे ते ज्ञानाला म्हणले तो. आणि ज्ञान गोपाळाचा भाऊ या. गोपाळाचा भाऊ कळला ना तुम्हाला, ते गोपाळाचा नाही, हे गोपाळाचा भाऊ, हे गोपाळ जरूर का त्याचा भाऊ गोपाळ. असा अर्थ आपल्याकडे घेऊ नका. गोपाळ म्हणजे ब्रह्म आणि त्याचा भाऊ ज्ञान, म्हणजे ब्रह्म हे फल आहे आणि ज्ञान हे साधन आहे. मग गोपाळाचा भाऊ नाही तर कोण झाला, कोण झाला. हा, हे भाऊ आला, किती भाऊ आला. हे आधी भाऊ यावं लागला ना आपल्या घरात, बरोबर आहे की नाही. कोणता, हा गोविंद, गोविंद भाऊ यावं लागलं. गोविंद म्हणजे ज्ञान आणि गोपाळ म्हणजे परब्रह्म. लक्षात आलं. असा थोडक्यात असा विचार. मग आता ज्ञान हे साक्षात मोक्षाचं साधन आहे आणि मोक्ष स्वरूप परमात्मा. लक्षात आलं. आता मोक्षाच्या पुढे आणखीन काय देव आहे असं वेगळं मात्र नाही. मोक्ष म्हणजे देव, देव म्हणजे मोक्ष, असा त्याचा अर्थ आहे. मग चला, मग आता हे मोक्षाचं साक्षात साधन ज्ञान आहे आणि ते चित्तात येणं गरजेचं आहे. मग ते चित्तात येण्यासाठी अगोदर चित्त निर्मळ पाहिजे. देवघरला आणायचा एखादं घर रिकामं करा. काय करा, घर रिकाम. हा, म्हणून तो काय मला नाही का मग निक्षून सांगितलं, येथे दुसरी नसरे अटी देवा भेटी जावया. तुम्हाला देवाच्या भेटीला जायचंय का. इथं दुसऱ्या अटी नाम जमत, नियम जमतच नाहीत. तुमचे नियम गुंडाळून ठेवा. येथे दुसरी नसरे अटी देवा भेटी जावया. मग काय अट आहे, तोच एक ध्यावा चित्ते. तोची एक घ्यावा, घ्यावा म्हणजे ध्यान करावं. तोची नाम तो पांडुरंग, तोची एक चकारात्मक ध्यावा चित्ते, म्हणजे त्याला चित्तात घ्यावं, त्याचं ध्यान करावं. पण कसं करावं, करोनी रीते कलेवर. काय करोनी रीते केली. मग आता हे पहिला गरुड बेदार करावं लागलं की नाही भाऊ. हो ना, रिकाम करावं लागलं. पहिली बाटली निर्मळ केल्यावर दुसरं शुद्ध तेल टाकू. हे पहिलंच गरुड तेल मधात आहे आणि हे दुसरं बसवायला निघाली. कसं बसल. तुका म्हणे देह हा बरीला विठ्ठले, हो काम क्रोध केले घर. मग हा ते करावं. तुका म्हणे चित्त, हा तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, हो. येऊनी गोपाळ राहते ते. हा, मग त्याच्यासाठी घर आपलं चित्तरूपी रिकामं करावं लागेल की नाही मानी का. आहो, हा, मग चित्तात आपल्या काय काय बसले घरात आपल्या. हा, वेटकुळ्या, सर्प. आता दसरे निघत येतच किंवा मग दसरा काढा, ते ह्या घराचा नाही काढा म्हणूया. हे मड्याचं घर आहे. हे घर आहे ना, हे बिल्डिंग ही कशाची आहे, हे मड्याची. मड्याचं घर आहे, आपलं नाही. आपलं घर आहे अव्यक्त निराकार, नाही आकार आणि जेथून चराचर असं आपलं घर आहे. त्याला कुटी बी नाही, कोंडा बी नाही. कळलं. असं आपलं घर. आणि ते घरही नाही भाऊ रिकामं केलं पाहिजे. मग ते घर कसं रिकामं करावं त्याबद्दल तुकाराम महाराजांनी त्या अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगितलंय. ते म्हणजे षड उर्मी हृदयात त्यांचा अंत पुरवून. हे हाकलून द्या. कोण हाकलून द्या, षड उर्मी. अशा मनुष्या तृष्णा, इच्छा, बळी, वासना या 5-6 जणी येतात.
मग आता त्या 5-6 जणी त्याचे पुन्हा नवरे येतात. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि अहंकार, हे 5-6 जण येतात. या 5-6 जणांची नवरी नाही भाऊ. आणि ह्याचे कुटुंब पुन्हा लेकर, आणि ह्याचे पुन्हा नातू. असा बाजार भर काय भास करतो, यात लय बसलाय. भास्करा त्यात लय बाजार आहे. काय सांगा लय मोह, हे काम क्रोधाचं कुटुंब भास्कराकडे लय होत, लय मोह. ऐसा द्वंद्व मोह चालू आहे ना, हे कुटुंब द्यायचंच आहे. ते इच्छा आहे कुमारी बोले मर्तिकेचे मंदिर, हा आता 6 जण मंदिर, हा. गुंपा करिता ती पोखरण, त्याचा नका करू गा अंगीकार गा. वा बघा माने काय करते हो. आज ओली मर्तिकेचे मंदिर, हा मातीचं मड आहे घर काय कोणी पण मारतात. तुमच्या कोणत्याच लोक हुशार आहेत हो. जोरात हा? कोटळ्यात जोरात लोक खरे खरे 6 उंदर आहेत मला. किती उंदर आहेत? आणि 6 आमचे भोकाळ करायला म्हणजे घुस काय गुंफा करिता ती पोखरून म्हणजे पातळून असं छिद्र करून टाकले. विनायक भाऊ मातुड भलता आणले आपल्या घरातलं हो. आणि मातोड्याने घर भरून गेलं, जागा शिल्लक नाही की त्याला बसायला. कोणला? ते देवाला. ते बसल्यावर जमते, पण हे निघायला पाहिजे. हे निघून गेले किती मला येत, पण हे निघायला पाहिजे. आता ते कसे ती येऊन बस कुणाला निघत नाही तो निघते. त्याच्यासाठी आतापासून जानवे घाला, तुळशीला पाणी घाला, ज्ञानेश्वरी वाचा, पाठाला यायचा, बरं कीर्तन भजन ऐकायचा. जेव्हा काय हे असं करत राहिले साधं ना, हळूहळू जात जाते हे उंदर. पण आवश्यक फायदा विचारतो की काय उंदर घालवायचेत का? उंदराच्या पुढ्या हा मारायचं नाही त्याला, आकडून द्यायचं काय, किंवा मी पिंजरा लावलाय. हा म्हणजे मेल्यावर पाप लागल बाबा म्हणलं. मग कसं मारावं त्याला? चिटकायचं का? मला कोणी उपाय सांगू लागले. आणि ते दुसरे मी आता खटके लहानपणी महाराज खटका असते बाई, इतकुसात खटका वळे जळवी नाही हो. त्याला खाली कात्र्या केलेल्या म्हणून खटका, आणि असा ते गोळ्या बसवायचा, आणि त्याच्या खाऊ पदार्थ टाकायला ती चुचुंदरी बाबा त्याच्यावर आली की ते पडले की तिथं मणकत ते खालून मुंडक्यात घुसते, मरते घातक आहे. मग पिंजरा असा आणला की त्यानं माझा जाऊ ते जाईच अजून काय त्या पिंजऱ्याचं उद्घाटन झालं. म्हणजे 2.5 वर्ष ते कसा हुशार मला काय केला नाही. मला मग भजे टाकायला काही टाकायला बाहेरून खायले तर बाहेरून खायले मला उदर डोसके बांधून घ्यायची काही नाही. मनात एकंदरीत एक कामाधिक क्रोधाधिक आपल्या घरातले गेले तेव्हा चित्त शुद्ध होतं. आणि चित्त शुद्ध झाल्यावर आणि मग आपल्या ज्ञानरूपी येतो गोविंद. आणि ते ज्ञानरूपी गोविंद देव आहे. ज्ञान भगवान. आणि ज्ञान भगवान का म्हणले तर वृत्ती ज्ञान नाही, निवृत्तीतलं ज्ञान भगवानच. वृत्तीतलं ज्ञान साधन आहे आणि निवृत्तीतलं ज्ञान साध्य. आता त्यातला आधी याते जिनावे मग ते ज्ञान पावावे. हो तो पराभव न संभवे रागद्वेष. अरे ह्याला जिंकावं आणि मग ते ज्ञान प्राप्त करावं. तिथं मग पराभव होऊन जाते रागद्वेषाचा. रागद्वेष राहत नाहीत भाऊ. हे कामाचं क्रोधाचं कुटुंब आहे, रागाधिक द्वेषाधिक हे आहेत ना, हे मोहाधिक, हे सगळं ते उतारा द्यायचं हे हाकलून द्यायचे. आता त्याचा विचार उद्या करू. आणि मग हे आलेलं न दया की कर्म अकर्म ते जळतेच राहतच नाही. तर असा विचार उद्या